देशाचे भविष्य हे शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या विचारांमध्ये घडत असतं। पण आज आपली नवी पिढी खरोखरच शिक्षण घेते आहे की ती केवळ या संपूर्ण व्यवस्थेचं एक सॉफ्टवेअर किंवा आज्ञाधारक रोबोट बनते आहे? हा अत्यंत गंभीर आणि अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न उपस्थित केलाय ज्येष्ठ पत्रकार, लोकनेते, लोकनायक आणि शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी। प्रकाश पोहरे हे नेहमीच समाजातील अशा ज्वलंत, संवेदनशील आणि मूलभूत विषयांना हात घालत असतात जे लोकांच्या डोळ्यात अंजन घालतात। आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था नेमकी कोणत्या देशाने चालली आहे यावर त्यांनी मांडलेले अत्यंत महत्त्वाचे विचार आणि केलेले परखड विश्लेषण पाहूयात सविस्तर। देशोन्नतीचे मुख्य संपादक आणि लोकनेते प्रकाश पोहरे यांनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील सद्यस्थितीवर अत्यंत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। त्यांनी म्हटलंय की कोणताही देश बाह्य आक्रमणाशिवाय किंवा युद्धाशिवाय उद्ध्वस्त करायचा असेल तर त्या देशाची शिक्षण व्यवस्था ताब्यात घेणे, अभ्यासक्रमाची दिशा बदलणे आणि नव्या पिढीची विचार करण्याची क्षमता संपवणे पुरेसे ठरते। आज भारतात नेमके हेच घडत असल्याचा आरोप त्यांनी केला असून शिक्षणाचे भगवीकरण यांसारख्या वादांमुळे लोकांचे मूळ विषयावरून लक्ष विचलित केले जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे। कोरोनानंतर विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा भार कमी करण्याच्या किंवा रॅशनलायझेशनच्या नावाखाली 10वीच्या विज्ञानातून चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवाद वगळणे आणि इतिहासातून लोकशाही चळवळींचे कालखंड कमी करणे हे ज्ञानाचे संकुचन करणारे असल्याचे मत त्यांनी मांडले आहे। जर विद्यार्थ्यांना इतिहास, लोकशाही आणि वैज्ञानिक विचार शिकवलेच नाहीत तर जागरूक नागरिक कसा घडणार असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। यासोबतच प्रकाश पोहरे यांनी सैनिक शाळांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरही बोट ठेवलंय। सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेलद्वारे या शाळांचे व्यवस्थापन खासगी संस्था व ट्रस्टकडे सोपवण्याच्या निर्णयावर त्यांनी आक्षेप घेतला असून सार्वजनिक निधीतून चालणाऱ्या संस्थांमध्ये पारदर्शकता आणि वैचारिक तटस्थता राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केलंय। गेल्या दशकात हजारो सरकारी शाळा बंद करून खासगी शाळांचे जाळे वाढवले गेले, जिथे चिकित्सक विचारांपेक्षा केवळ आज्ञापालनावर भर दिला जातो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवाद हा केवळ जीवशास्त्राचा विषय नसून तो प्रश्न विचारण्याची पद्धत शिकवतो असे सांगत त्यांनी स्पष्ट केलंय की प्रश्न विचारणारा नागरिक कोणत्याही सत्तेला अस्वस्थ करतो, म्हणूनच व्यवस्था आपल्या सोयीसाठी प्रश्न न विचारणारी पिढी तयार करत आहे। देशात आज रोजगारक्षम कौशल्यांअभावी तरुण केवळ कमी वेतनाच्या आणि आदेश पाळणाऱ्या नोकऱ्यांमध्ये अडकत असून देशात हळूहळू 2 स्तरांची शिक्षण व्यवस्था उभी राहत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश पोहरे यांनी केलाय। श्रीमंतांच्या मुलांना आधुनिक तंत्रज्ञान व जागतिक संधी आणि गरिबांच्या मुलांना केवळ पाठांतरावर आधारित कमकुवत शिक्षण मिळत असल्याने भविष्यात एक वर्ग निर्णय घेणारा तर दुसरा केवळ आदेश पाळणारा बनेल असा इशारा त्यांनी दिलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केलंय की सुशिक्षित आणि विवेकवादी समाजच लोकशाहीचे रक्षण करू शकतो। शेवटी पालकांना आवाहन करताना त्यांनी विचारलंय की आपण आपल्या मुलांना विचार करण्याची ताकद देत आहोत की फक्त आदेश पाळण्याचे प्रशिक्षण? शाळेत प्रश्न विचारणारी मुले घडली तरच लोकशाही मजबूत होईल, कारण शिक्षणाचे खरे काम केवळ नोकरी मिळवून देणे नसून स्वतंत्र विचार करणारा, स्वाभिमानी आणि प्रश्न विचारण्याचे धैर्य असलेला नागरिक घडवणे हेच आहे असे विचार प्रकाश पोहरे यांनी मांडले आहेत। लोकनेते प्रकाश पोहरे यांनी उपस्थित केलेले हे विचार आज प्रत्येक पालकाला आणि सुजाण नागरिकाला विचार करायला लावणारे आहेत। आपण आपल्या मुलांच्या पदव्यांवर लाखो रुपये खर्च करत आहोत, पण त्यांना प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य आणि विचार करण्याची ताकद देत आहोत का? हाच आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे। प्रकाश पोहरे यांनी नेहमीप्रमाणेच एका अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक विषयाला हात घालून व्यवस्थेला आरसा दाखवलाय। जर शाळांमध्ये प्रश्न विचारणारी मुलं घडली नाहीत तर देशाचं लोकशाही भविष्य धोक्यात येऊ शकतं। हा त्यांचा इशारा आपण गांभीर्याने घ्यायला हवा। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।